वाढती महागाई व कांद्याला हमीभावाच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या वाढत्या किमती, वाढती महागाई तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव जाहीर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने बुधवार दिनांक 10 जून कळवण तहसील कार्यालयावर आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या धोरणाचा निषेध केला. कळवण तहसील कार्यालय, कोल्हापूर फाटा येथे झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, विविध आघाड्या, फ्रंटल संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून सरकारने तातडीने हमीभाव जाहीर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष के गांगुर्डे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख अंबादास जाधव, आदिवासी जिल्हाध्यक्ष राम चौरे, महिला तालुका अध्यक्षा सौ शीतलताई महाजन यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले. आंदोलनात पर्यावरण जिल्हाध्यक्ष नाना देवरे, सरचिटणीस योगेश गायकवाड, युवक तालुका अध्यक्ष मयूर बेनके, बबन कोल्हे, नरेंद्र भावसार, संतोष भोये, डॉक्टर महाजन, काँग्रेस पाडवी, कॉम्रेड पाडवी, सुनील बस्ते, एकनाथ वाघ, परसराम गायकवाड, यशवंत दळवी, अशोक पालवी यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाद्वारे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या वाढत्या किमती कमी कराव्यात, जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईवर नियंत्रण आणावे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देऊन आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. शासनाने शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी, कळवण. घालून पुन्हा शेतकऱ्याला कर्जाच्या हाईट टाकायचं असं धोरण या सरकारचं आहे. या ठिकाणी आम्ही आघाडीच्या वतीने आम्ही सरकारकडे आमची मागणी आहे. ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयीचं सरकार का पडलं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना, जनतेला माहिती आहे. त्यावेळेला कांद्याचा भाव गडगडला आणि अटल बिहारी सरकार त्यावेळेला खाली गडगडलं. शेतकऱ्याची ताकद काय आहे हे शासनाने, या सरकारने, केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने ओळखून घेतली पाहिजे. आणि येत्या काळामध्ये शिकलेली युवा तरुण पिढी असेल, शेतकरी असेल, या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि या पेट्रोलचे भाव वाढवणाऱ्या सरकारचा, डिझेलचे भाव वाढवणाऱ्या सरकारचा, परिस्थितीला कांद्याचे बाजार 1200 पासून विकले जातात. एका किलोला 15 रुपये किलो खर्च असून आणि कांद्याला भाव 1000 रुपये इतकी कुचमना या शेतकऱ्यांची या सरकारने केले. या सरकारने शेतकऱ्यांना मिठीपुटीस आणलेलं आहे. शेतकऱ्यांची व्यथा अति भिकाऱ्यासारखी करून टाकली. भिकारी तरी भीक मागून बिचारा जगतो, परंतु शेतकऱ्याला भीक मागून जगणं सुद्धा अति कठीण झालेलं आहे. आजच्या परिस्थितीला मग त्या कुठे भरात काय भरात ती काळजी करी आणि अजून आपण काही मार्केटમાં उतरलं नाही. 10 रुपयाला कांदा गेला नाही ना पेडणं, ही काळजी करून घ्या तुम्ही. आणि वर काय शासनाने पाठवायचे काय नाही. 1580 रुपये कांदा देणारचे, काही रुपयाला काही होई राहिला नाही. शेतकरी पूर्ण सत्पी जायचे. आज भी तुम्हाला कांदा साचना करते हैं, जलीम को आग करते हैं, उसी को राख करते हैं. जिस राख से बारूद बने उसे किसान कहते हैं. कोणी जर सरळ चालला नाही, व्यवस्थित चालला नाही, मालकावर मान उभारून फिरला तर त्याच्या पाठीवर एक बुक्क मारलं तर बैलाला सुद्धा आडवा करणारा हा शेतकरी आहे. म्हणून असं काही कोणी समजू नये. शेतकऱ्याला आम्ही कशी वागणूक देऊ, कसंही पिळवणूक करू, कसाही त्रास देऊ, मेंढरासारखं जगू, पण जर शेतकऱ्यांनी जर ठरवलं या सरकारला सुद्धा आडवं केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा देण्याचा काय परिस्थिती आहे.